अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत फ्रिक्शनचा पार्ट नंबर 3. जर तुम्ही या अगोदरचे पार्ट 1 आणि पार्ट 2 जर बघितलेला नसेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही बघू शकता. तर आज चालू करूया आपण फ्रिक्शनचा पार्ट नंबर 3, एक्झाम्पल्स ऑन इन्क्लाइंड प्लेन. तर बघणार आहोत आपण इन्क्लाइंड प्लेन. त्याआधी आपण काहीतरी बेसिक समजून घेऊ. तर बघा, हा आहे आपला हॉरिझॉन्टल प्लेन. जर समजा हा आहे आपला फोर्स, हा आहे आपला एफ. जर समजा हा फोर्स काही अँगलमध्ये ऍक्ट झालेला असेल आणि हा अँगल आपल्याला हॉरिझॉन्टल लाईन पासून दिलेला असेल, म्हणजे हा जर थिटा आपल्याला हॉरिझॉन्टल लाईन पासून दिला असेल, तर जेव्हा याला आपण रिझॉल्व करू तेव्हा एक हॉरिझॉन्टल कंपोनंट तयार होईल आणि एक व्हर्टिकल कंपोनंट तयार होईल. आणि हॉरिझॉन्टल कंपोनंट म्हणजे असतो आपला एफ कॉस थिटा आणि व्हर्टिकल कंपोनंट असतो आपला एफ साइन थिटा. ठीक आहे. हे केव्हा होतं, जेव्हा आपल्याला फोर्सचा अँगल हा हॉरिझॉन्टल पासून गिवन असतो, तेव्हा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट आपला एफ कॉस थिटा बनतो आणि व्हर्टिकल कॉम्पोनंट आपला एफ साइन थिटा बनतो. पण जर आपल्याला अँगल जर समजा व्हर्टिकल पासून गिवन असेल, जर आपल्याला अँगल व्हर्टिकल पासून गिवन असेल, तर मात्र यामध्ये थोडंसं उलटं असतं. म्हणजेच काय, तर जेव्हा आपल्याला अँगल व्हर्टिकल पासून गिवन असेल तेव्हा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट आपला बनतो एफ साइन थिटा आणि व्हर्टिकल कॉम्पोनंट आपला बनतो एफ कॉस थिटा. तर या गोष्टी तुम्हाला समजल्या असेल अशा आशा. तर आपण बघूया केस नंबर 1, फोर्स रिक्वायर्ड टू मूव्ह द बॉडी अप द प्लेन. म्हणजे या बॉडीला अशा टाईपचा फोर्स लावायचा की जेणेकरून ही बॉडी वर मूव्ह झाली पाहिजे. तर त्यासाठी आपण काय केलं, हा आपला हॉरिझॉन्टल प्लेन, हा आहे आपला इन्क्लाइंड प्लेन, यावर ठेवली आहे आपण एक बॉडी आणि हा फोर्स आपण वर अप्लाइड करत आहोत. आणि आपल्याला माहिती आहे, जर फोर्स वरती अप्लाय होत असेल तर मोशन सुद्धा आपली वरच्या डायरेक्शनला होणार आहे. आणि मोशन जर समजा आपली वरच्या डायरेक्शनला होत असेल तर फ्रिक्शन हे आपलं अपोजिट साईडला म्हणजेच खालच्या साईडला होणार आहे. तर बघूया, या ठिकाणी आपल्याला W हा इन्क्लाइन दिलेला आहे, W हा अँगलवर दिलेला आहे. कारण बघा, जेव्हा समजा हा प्लेन इन्क्लाइन झाला तर प्लेन इन्क्लाइन झाल्यामुळे या W सुद्धा अँगल, W आणि या व्हर्टिकल सोबत अँगल तयार होऊन गेला आणि हा अँगल आपल्याला दिला आहे अल्फा. तर बघा, आपल्याला या डब्ल्यूचा अँगल व्हर्टिकल पासून दिलेला आहे, त्यामुळे जेव्हा आपण या डब्ल्यूला रिझॉल्व करू तेव्हा त्याचा व्हर्टिकल कॉम्पोनंट हा डब्ल्यू कॉस अल्फा तयार होईल आणि याचा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट हा डब्ल्यू साइन अल्फा तयार होईल. तर ही आहे आपली केस नंबर 1, ज्यामध्ये आपण बॉडीला वरती नेण्याचा प्रयत्न करतोय. तर बघू आपण केस नंबर 2. तर केस नंबर 2 आपल्याला काय सांगते, फोर्स रिक्वायर्ड टू प्रिव्हेंट द बॉडी फ्रॉम स्लाइडिंग डाऊन. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, ह्या बॉडीला आपण इन्क्लाइन प्लेनवर ठेवलेलं आहे आणि ही बॉडी स्वतःच्या वेटमुळे खाली जाण्याचा प्रयत्न करेल आणि ही बॉडी खाली जायला नको यासाठी आपल्याला काहीतरी फोर्स लावायचा आहे. म्हणजे आपल्याला बॉडीला वरती नाही ओढायचं आहे, आपल्याला फक्त बॉडीला त्याच ठिकाणी रोखून धरायचं आहे. तर कंडिशन कशी तयार होईल ते आपण बघूया. या टाईपला या ठिकाणी मी एक फोर्स अप्लाय करेल. तर बघूया आता केस नंबर 2, फोर्स रिक्वायर्ड टू प्रिव्हेंट द बॉडी फ्रॉम स्लाइडिंग डाऊन. आता बघूया, हा आपला इन्क्लाइंड प्लेन आहे आणि या इन्क्लाइंड प्लेनवर आपण एक बॉडी ठेवलेली आहे. आता ही बॉडी खाली जायला नको यासाठी आपण काय करू, राईट साईडला म्हणजे वरच्या बाजूने या बॉडीला पकडून ठेवू. आता बघा, या ठिकाणी एक गोष्ट महत्वाची आहे की जर समजा ह्या बॉडीला आपल्याला याच ठिकाणी रोखून धरायचं असेल तर याचं मोशन होणार नाही आणि याची मोशन होणार नाही, यामुळे याचं फ्रिक्शन सुद्धा याच साईडला ऍक्ट होणार आहे. याचं फ्रिक्शन सुद्धा राईट साईडला म्हणजेच वरच्या साईडलाच ऍक्ट होईल. ठीक आहे. आणि आपण बघून घेऊ, रिझॉल्व करायचं म्हटलं तर डब्ल्यू हा परत व्हर्टिकल पासून अँगल दिलेला आहे डब्ल्यूचा, त्यामुळे व्हर्टिकल कॉम्पोनंट आपला तयार होईल डब्ल्यू कॉस अल्फा आणि हॉरिझॉन्टल कंपोनंट आपला तयार होईल डब्ल्यू साइन अल्फा. तर आपण बघूया केस नंबर 3. तर केस नंबर 3 मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, बॉडी जस्ट मूव्ह डाऊन द प्लेन. म्हणजे बॉडी ही स्वतःच्या वजनामुळे या इन्क्लाइंड प्लेनवरून खाली खाली सरकेल. आता बघा, या बॉडीला कोणताही फोर्स मी लावलेला नाहीये. आता बघूया आपण,
हा आहे आपला बॉडीचं वेट W, ही आहे आपली नॉर्मल रिॲक्शन. आता बघा बॉडीची मोशन होते खालच्या डायरेक्शनला, तर साहजिकच आहे मोशन जर समजा खालच्या साईडला होत असेल तर फ्रिक्शन ऍक्ट होईल आपलं वरच्या साईडला, फ्रिक्शन आपलं होईल वरच्या साईडला. तर बघूया या डब्ल्यूचा अँगल आपल्याला दिलेला आहे अल्फा. व्हर्टिकल पासून परत तेच व्हर्टिकल कॉम्पोनंट हा तयार होईल आपला W कॉस अल्फा आणि हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट आपला तयार होईल W साइन अल्फा. तर या प्रकारे या तिघी केस आपण बघितलेल्या आहेत. तर अशा प्रकारे आपण या तिघही केस बघितलेल्या आहे आणि यावेळेस आपण थोडं परत एकदा डिस्कस करून घेऊ. बघा केस नंबर 1 काय आपली, आपल्याला बॉडीला वरती न्यायचं आहे, म्हणजेच काय या बॉडीला फोर्स लावून वरती ताणायचं आहे. नंतर दुसरी कंडिशन आहे आपल्याला या बॉडीला आपला खाली जाण्यापासून रोखायचं आहे, म्हणजे या बॉडीला त्याच ठिकाणी आपल्याला रोखून धरायचं आहे, मोशन होऊ द्यायची नाहीये. नंतर तिसरी कंडिशन आपली आहे की फोर्स न अप्लाय करता बॉडी त्याच्या स्वतःच्या वजनामुळे ही खाली जाण्याचा प्रयत्न करेल. तर ती आहे आपली 3 नंबरची केस. एकदा शॉर्टमध्ये आपण बघून घेऊ की केस नंबर 1 मध्ये काय आहे की जर समजा ही एक घसरगुंडी आहे आणि हा आपला मित्र आहे आणि हे आपण आहात आणि आपल्याला काय करायचं आहे, या आपल्या मित्राला वरती ताणायचं आहे. तर आपण काय करू, फोर्स लावू आणि याला वरती ताणून घेऊ. ही झाली आपली केस नंबर 1. तर त्यावेळेस मोशन वरती होईल तर फ्रिक्शन याच्या अपोजिट साईडला होईल. आपण बघू आता केस नंबर 2. यामध्ये काय आहे, आपण ही एक घसरगुंडी आहे, या ठिकाणी आपण उभे आहात, हे आपले मित्र, ही बॉडी म्हणजे आपलं मित्र आहात आणि या मित्राला खाली जाण्यापासून रोखण्यासाठी आपण याचा हात पकडून धरलेला आहे, म्हणजे हा मित्र याच ठिकाणी स्थिर आहे, त्यामुळे याचं फ्रिक्शन होईल वरच्या बाजूला, कारण यामध्ये मोशन होणार नाहीये. तिसरी केस आपण बघू की आपण यावेळेस नाहीच आहे, आपला मित्र फक्त घसरगुंडीवरून खाली येत आहे, तर तो त्याच्या स्वतःच्या वजनामुळे घसरगुंडीवरून खाली येऊन जाणार आहे. तर ही आहे आपली केस नंबर 3. यामध्ये मोशन खाली होईल तर फ्रिक्शन याच्या अपोजिट डायरेक्शन लावणार आहे. तर आशा करतो की हे सर्व कॉन्सेप्ट तुम्हाला समजले असेल आणि यामध्ये सुद्धा तेच फॉर्म्युले आहे आपले की F इज इक्वल टू म्यू इंटू आर. हा आहे आपला पहिला फॉर्म्युला. नंतर आपण बघितलं म्यू इज इक्वल टू टॅन फाय, म्हणजे आपण बघितलं होतं म्यू म्हणजे कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन आणि फाय म्हणजे होता आपला अँगल ऑफ फ्रिक्शन. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा मित्रांनो, केस नंबर 3 मध्ये लक्षात ठेवा बॉडी स्वतःच्या वजनामुळे ही खाली येणार आहे, त्यामुळे या ठिकाणी अल्फा इज इक्वल टू फाय असतो. या ठिकाणी अल्फा इज इक्वल टू आपला फाय असतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. का तर बॉडी ही स्वतःच्या वेटमुळे खाली येणार आहे, त्यावेळेस अल्फा हा फायच्या बरोबर असतो, म्हणजेच अँगल ऑफ रिपोज आणि अँगल ऑफ फ्रिक्शन हे सेम असतात. तर आता आपण चालू करूया प्रॉब्लेम्स. चला तर आपण घेऊया प्रॉब्लेम नंबर 1. अ बॉडी ऑफ वेट 400 न्यूटन, म्हणजे आपल्याला बॉडीचं वेट दिलेलं आहे ते आपण लिहून घेऊ. वेट इज इक्वल टू 400 न्यूटन. नंतर बघा इट्स प्लेस ऑन अन इन्क्लाइन प्लेट ॲट अन अँगल ऑफ 15 डिग्री, म्हणजे आपल्याला अल्फा दिलेला आहे 15 डिग्री. अल्फा दिलेला आहे आपल्याला 15 डिग्री. विथ हॉरिझॉन्टल इफ द कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन इज 0.14, म्हणजे म्यूची व्हॅल्यू आपल्याला दिली आहे 0.14. फाइंड द व्हॅल्यू ऑफ फोर्स अप्लाइड पॅरलल टू द प्लेन, म्हणजे आपल्याला फोर्स फाइंड आउट करायचा आहे. टू फाइंड आपल्याला फोर्स, हे आहे आपलं सोल्युशन. तर आपण पहिले डायग्राम तयार करून घेऊ. हा आहे आपला हॉरिझॉन्टल प्लेन, हा आहे आपला इन्क्लाइन्ड प्लेन, यावर ठेवली मी एक बॉडी. बॉडीचं वेट कधीही खाली ऍक्ट होतं आणि वेट आपल्याला दिलेलं आहे 400 न्यूटन. आता बघा आपल्याला काय सांगितलंय, पहिली आपली कंडिशन आहे जस्ट टू मूव्ह बॉडी अप द प्लेन, म्हणजे बॉडी ही वरती मूव्ह व्हायला हवी. म्हणजे हा आपण देऊन देऊ अल्फा इज इक्वल टू 15 डिग्री आणि बॉडी आपल्याला वरती मूव्ह करायची, म्हणजे आपण फोर्स ऍक्ट करू या डायरेक्शनला. या ठिकाणी आला आपला P. तर बघूया हा पण आहे आपला, पण हा जर 15 असेल तर हा सुद्धा 15 असेल. ही झाली आपली नॉर्मल रिॲक्शन. आता बघूया W व्हर्टिकल पासून अँगल दिलेला आहे, त्यामुळे हा तयार होऊन जाईल तुमचा W कॉस अल्फा आणि हा तयार होऊन जाईल तुमचा W साइन अल्फा. चला तर आपण चालू करूया. आता सर्वात आधी आपण घेऊया समेशन ऑफ एफ ऑफ वाय इज इक्वल टू 0, म्हणजे समेशन ऑफ व्हर्टिकल फोर्सेस इज इक्वल टू 0. वरती जाणारे प्लस, खाली जाणारे मायनस. तर बघूया वरती जाणारे कोण कोण आहे, तर R चाललाय आपला वरती, म्हणजे प्लस R आणि W चाललाय आपला W कॉस अल्फा आपला खाली जातोय, म्हणजे मायनस W कॉस अल्फा इज इक्वल टू 0. तर आपण व्हॅल्यू टाकून देऊया. R मायनस W ची किंमत आहे आपल्याला दिलेली आहे 400 कॉस
अल्फाची किंमत आपल्याला गिवन आहे 15 इज इक्वल टू 0. तर आर मायनस याची व्हॅल्यू आपण काढून घेऊ. 400 कॉस 15 ही आली आपली 386.37 इज इक्वल टू 0. आता हा मायनस इकडे जाताना प्लस होऊन जाईल, म्हणजे आर इज इक्वल टू 386.37 न्यूटन. तर बघूया आपण, हे झालं आपलं समेशन ऑफ एफ ऑफ वाय. आता बघू आपण समेशन ऑफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 0. म्हणजेच काय, समेशन ऑफ हॉरिझॉन्टल फोर्स इज इक्वल टू 0. तर आपण बघूया की याच्यामध्ये किती हॉरिझॉन्टल फोर्स दिलेले आहे. तर एक गोष्ट आपल्या लक्षात आली, जर समजा फोर्स या डायरेक्शनला ऍक्ट होत असेल तर मोशन सुद्धा आपली या डायरेक्शनला होईल, आणि मोशन जर समजा आपली वरती होत असेल तर फ्रिक्शन आपलं कधीही लेफ्ट साईडलाच येणार आहे, म्हणजे फ्रिक्शन आपलं होणार आहे खालती. मग या ठिकाणी लिहिला मी एफ, या ठिकाणी लिहिला मी एफ. तर बघूया, हॉरिझॉन्टल फोर्स 1, 2 आणि 3 हे 3 फोर्सेस आहेत. त्यामुळे पी चाललाय उजव्या बाजूला आणि हे 2 चालले डाव्या साईडला, म्हणजे पी प्लस येईल आणि हे दोघी मायनस येईल. बघूया, प्लस पी मायनस एफ मायनस डब्ल्यू साइन अल्फा इज इक्वल टू 0. तर आपल्याला ज्याची व्हॅल्यू माहिती आहे ते आपण टाकून देऊया. पी मायनस, आता एफचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. एफ म्हणजे काय असतो आपला, एफ इज इक्वल टू म्यू इंटू आर असतो, हे आपल्याला माहिती आहे. मग या ठिकाणी टाकतो मी म्यू इंटू आर, एफच्या ऐवजी टाकतो म्यू इंटू आर मायनस डब्ल्यू साइन अल्फा. तर डब्ल्यू आपल्याला दिलेला आहे 400 साइन आणि अल्फाची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला 15 इज इक्वल टू 0. तर बघूया, पी मायनस म्यूची व्हॅल्यू सुद्धा आपल्याला दिली आहे 0.14 गुणिला आर आत्ताच आपण काढलेला आहे 386.37 मायनस 400 साइन 15ची व्हॅल्यू आली आपली 103.52 इज इक्वल टू 0. तर मी काय करतो, मायनस आणि मायनस हे दोघी तिकडच्या साईडला टाकून देतो, म्हणजे दोघी जण प्लस होऊन जाईल. म्हणजे पी इज इक्वल टू याची व्हॅल्यू आली, या ब्रॅकेट आपण सॉल्व्ह करून घेऊ, 0.14 गुणिला 386.37 54.09. तर आपण बघूया, पी इज इक्वल टू याचं उत्तर आलं आपलं 54.09 प्लस 103.52. तर आपण याचं आन्सर काढून घेऊया. तर हे उत्तर आलं आपलं 157.61 न्यूटन. हा आला आपला पी. म्हणजे जर समजा आपल्याला बॉडीला वरती मूव्ह करायचं असेल, वरती ताणायचं असेल, तर आपल्याला 157.61 न्यूटन एवढा फोर्स अप्लाय करावा लागेल. आता आपण बघूया दुसरी कंडिशन. तर त्यांनी काय सांगितलेलं आहे, जस्ट प्रिव्हेंट द बॉडी फ्रॉम स्लाइडिंग डाऊन, म्हणजे बॉडी खाली घसरण्यापासून आपल्याला रोखायचं आहे. तर बघूया, परत डायग्राम आपली तशीच तयार होऊन जाईल. हा आहे आपला अल्फा इज इक्वल टू 15 डिग्री दिलेला आहे. तर ही आहे आपली बॉडी, हे आहे आपले फोर्सेस. वेट कधीही खाली ॲक्ट होतं, वेट आहे 400 न्यूटन. नॉर्मल रिॲक्शन वरती ॲक्ट होते. अल्फा जर 15 असेल तर हा सुद्धा 15 डिग्री येईल. आता बघा, त्यांनी काय सांगितलं, जस्ट प्रिव्हेंट द बॉडी फ्रॉम स्लाइडिंग डाऊन, म्हणजे बॉडी फक्त आणि फक्त खाली जाण्यापासून आपल्याला रोखायची. त्यामुळे फोर्स तर याच ठिकाणी द्यावा लागेल. आणि बघा, तुम्हाला मागच्याच कंडिशनमध्ये सांगितलं होतं, जर समजा आपल्याला बॉडीला प्रिव्हेंट करायचं असेल तर ज्या डायरेक्शनला आपण फोर्स अप्लाय करतोय त्याच डायरेक्शनला आपलं होणार आहे फ्रिक्शन, तर ही गोष्ट तुम्हाला लक्षात आली असेल. तर या डब्ल्यूला आपण रिझॉल्व्ह करून घेऊ. या ठिकाणी तो तयार होऊन जाईल आपला डब्ल्यू कॉस अल्फा, आणि या ठिकाणी तयार होईल तो डब्ल्यू साइन अल्फा. तर आता सॉल्व्ह करूया न्यूमेरिकल आपण. या ठिकाणी सुद्धा आपल्याला पीच फाइंड आउट करायचा आहे. तर सर्वात आधी आपण घेऊ समेशन ऑफ एफ ऑफ वाय इज इक्वल टू 0. वरती जाणारे प्लस, खाली जाणारे मायनस. आर आपला चालला आहे वरती, म्हणजे प्लस आर मायनस डब्ल्यू कॉस अल्फा इज इक्वल टू 0. तर आर आपल्याला माहिती नाहीये, आर मायनस डब्ल्यू कॉस अल्फा. डब्ल्यू तर माहिती आहे आपल्याला, डब्ल्यू किती दिलेला आहे आपल्याला 400 कॉस अल्फाची किंमत आपल्याला 15 दिलेली इज इक्वल टू 0. तर 400 कॉस अल्फा आपला आला होता 386.37. आता तेच आपण लिहून घेऊ. आर मायनस तिकडे त्यांना प्लस होऊन जाईल, म्हणजे आर इज इक्वल टू 386.37 न्यूटन. हा आला आपला आर. आर तर आपला काही चेंज आलेला नाहीये, पण बघूया समेशन ऑफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 0.
म्हणजे समेशन ऑफ हॉरिझॉन्टल फोर्स इज इक्वल टू 0. उजवीकडे जाणारे प्लस डावीकडे जाणारे मायनस. बघा आता उजवीकडे आपला पी आणि एफ हे दोघी चाललेले आहे, म्हणजे येईन आपला प्लस पी प्लस एफ मायनस डब्ल्यू साइन अल्फा, तर इज इक्वल टू 0. तर पी आपल्याला माहिती नाही आहे, प्लस एफची किंमत काय असते आपली, एफ इज इक्वल टू असतो आपला म्यू इंटू आर. मग एफच्या ऐवजी मी म्यू इंटू आर टाकून देतो, म्यू इंटू आर मायनस डब्ल्यूची किंमत आपल्याला माहिती आहे 400 साइन अल्फाची किंमत आहे 15 इज इक्वल टू 0. तर आपण म्यू इंटू आरची किंमत सुद्धा टाकून देऊया, पी प्लस म्यू किती दिलेला आहे आपल्याला 0.14, यासाठी सुद्धा तोच असेल, इंटू आरची किंमत आहे आपला 386.37 मायनस 400 साइन 15. 400 साइन 15ची व्हॅल्यू येते आपली 103.52. हेच लिहून घेतो मी, डबल कॅल्क्युलेट करायची गरज नाही आहे. इज इक्वल टू 0. तर प्लस तिकडे जाताना मायनस होईल आणि मायनस तिकडे जाताना प्लस होऊन जाईल, म्हणजे पी इज इक्वल टू हा प्लस आहे, तिकडे जाताना मायनस होऊन जाईल. आपण याचं कॅल्क्युलेशन करून घेऊ. तर हे सुद्धा आपलं तेवढंच येईल 54.09, पण हे प्लस तिकडे जाताना यावेळेस मायनस होणार आहे, म्हणजे मायनस 54.09 आणि मायनसचा हा प्लस होऊन जाणार आहे, प्लस 103.52. तर आपला पी किती आला, तर तो आला आपला 49.43 न्यूटन. म्हणजे जर समजा आपल्याला त्या बॉडीला त्याच ठिकाणी होल्ड करून ठेवायचं असेल तर आपल्याला 49.43 न्यूटन एवढा एफर्ट लावूया आपण. तर नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. अ बॉडी ऑफ वेट 100 न्यूटन, म्हणजे आपल्याला बॉडीचा वेट दिलेला, आपण लगेच लिहून घेऊ. गिव्हन बॉडीचं वेट दिलेला आहे आपल्याला 100 न्यूटन, इज रेस्टिंग ऑन रफ इन्क्लाइन प्लेन इन्क्लाइंड ॲट अन अँगल ऑफ 30 डिग्री. म्हणजे आपला अल्फा दिलेला आहे 30 डिग्री. इफ द कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन इज 0.5, म्हणजे म्यू कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन दिलेला आहे आपला 0.5. स्टेट वेदर द बॉडी विल फॉल डाऊन ऑर नॉट विथ रिझन. म्हणजे आपला हे सांगितलेलं आहे की बॉडी ही स्वतःच्या वजनामुळे खाली जाईल किंवा नाही जाईल, तर हे सांगा आणि त्यासोबत त्याचं रिझन सुद्धा द्या. आणि नेक्स्ट विचारलंय व्हॉट मिनिमम फोर्स इज नेसेसरी टू पुल द बॉडी डाऊन द प्लेन. म्हणजेच बॉडीला त्याच ठिकाणी होल्ड करून ठेवण्यासाठी किती मिनिमम फोर्स आपल्याला अप्लाय करायला लावणार आहे. तर आपण बघू टू फाइंड. सर्वात पहिलं आपलं वेदर द बॉडी विल फॉल डाऊन ऑर नॉट. नंतर दुसरा आपला काढायला लावलेला आहे फोर्स, बरोबर आहे. पण फोर्स केव्हा काढायचा आपल्याला, प्रिव्हेंट द बॉडी मूव्ह डाऊन, म्हणजे बॉडी खाली जाण्यापासून रोखण्यासाठी किती फोर्स आपल्याला अप्लाय करावा लागेल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर आपण चालू करू. त्याआधी आपण सर्वात आधी डायग्राम काढून घेऊया. हा आपला हॉरिझॉन्टल प्लेन, हा आहे आपला इन्क्लाइंड प्लेन. अल्फाची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 30 डिग्री. ही आहे आपली बॉडी. बॉडीचं वेट कधीही खाली ॲक्ट होईल. वेट दिलेला आपल्याला 100 न्यूटन. वरती नॉर्मल रिॲक्शन असते कधीही. या ठिकाणी हा अल्फा हा सुद्धा 30 डिग्रीच असेल. आता बघा त्यांनी सांगितलं आहे प्रिव्हेंट द बॉडी मूव्ह डाऊन, म्हणजे बॉडी खाली जाण्यापासून आपल्याला रोखायची आहे. मग या ठिकाणी लागेल आपला एफ, या ठिकाणी लागेल आपला पी, आणि जर समजा आपला बॉडी प्रिव्हेंट करायची असेल तर याच ठिकाणी लागेल आपला एफ, म्हणजे फ्रिक्शन सुद्धा त्याच साईडला होणार आहे. तर आपण याला रिझॉल्व करून घेऊया डब्ल्यूला. तर या ठिकाणी तयार होईल आपला डब्ल्यू कॉस अल्फा, या ठिकाणी तयार होईल आपला डब्ल्यू साइन अल्फा. तर बघूया. सर्वात आधी आपण घेऊया समेशन ऑफ एफ ऑफ वाय इज इक्वल टू 0. वरती जाणारे प्लस, खाली जाणारे मायनस. तर वरती हा आर चाललाय आणि खाली डब्ल्यू कॉस अल्फा चाललाय. तर आपण घेऊया प्लस आर मायनस डब्ल्यू कॉस अल्फा इज इक्वल टू 0. तर आर आपला वरती चाललेला आहे. आर मायनस डब्ल्यू कॉस अल्फा तिकडे जाताना प्लस होऊन जाईल. आर इज इक्वल टू डब्ल्यू कॉस अल्फा. मग आर इज इक्वल टू डब्ल्यूची किंमत आपल्याला माहिती आहे 100 न्यूटन. कॉस अल्फाची किंमत सुद्धा आपल्याला माहिती आहे 30. तर आपण काढून घेऊया 100 कॉस 30. आर इज इक्वल टू 86.60 न्यूटन. हा आला आपला आर.
नंतर आपण बघूया, आता आपण बघूया समेशन ऑफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 0. उजवीकडे जाणारे फोर्स प्लस डावीकडे जाणारे फोर्स मायनस. तर बघा उजवीकडे आपला पी आणि एफ चाललेले आहे, मग ते येईल प्लस पी प्लस एफ आणि डब्ल्यू हा डब्ल्यू साइन अल्फा डावीकडे म्हणजे मायनस डब्ल्यू साइन अल्फा इज इक्वल टू 0. तर आपल्याकडे किंमत पी ची नाही आहे, प्लस एफच्या ऐवजी आपण म्यू इंटू आर टाकू शकतो. एफच्या ऐवजी टाकलं मी म्यू इंटू आर मायनस डब्ल्यूची किंमत आपल्याला माहिती आहे 100 साइन अल्फाची किंमत आहे आपल्याजवळ 30 इज इक्वल टू 0. तर बघूया पी प्लस म्यू आपल्याला माहिती आहे 0.5 इंटू आरची किंमत आत्ताच आपण काढली 86.60 मायनस 100 साइन 30ची व्हॅल्यू आपण काढून घेऊ, ते आली आपली 50 इज इक्वल टू 0. आता प्लस तिकडे मायनस होईल आणि मायनसचा प्लस होईल म्हणजे पी इज इक्वल टू 0.5 इंटू 86.60. त्याला आपलं 43.3 आणि हे प्लस 43.3 तिकडे जाताना मायनस 43.3 होणार आहे आणि मायनस 50चा हा प्लस 50 होऊन जाणार आहे, कारण इज इक्वल टूच्या साईनच्या तिकडे गेलं म्हणून. मग पी इज इक्वल टू आपला 6.7 न्यूटन. तर एवढा फोर्स आपल्याला लागणार आहे बॉडीला प्रिव्हेंट करण्यासाठी. ठीक आहे. आता त्यांनी विचारलं आहे की व्हेदर द बॉडी विल फॉल डाऊन ऑर नॉट. म्हणजे जर समजा आपण हा पी फोर्स जर समजा आपण काढून घेतला, म्हणजे या पी फोर्सला आपण समजा नेग्लेक्ट केलं, तर मात्र ही बॉडी खाली जाईल का नाही जाणार. तर हे आपल्याला कसं काय समजेल, तर आपण बघू की जर समजा हा पी फोर्सला आपण कट केलं तर डाव्या साईडला जाणारा म्हणजे खाली जाणारा फोर्स आपला येईल डब्ल्यू साइन अल्फा आणि उजवीकडे जाणारा फोर्स आपला येईल फ्रिक्शन म्हणजे आपला एफ. तर जर समजा हा एफ याच्यापेक्षा जास्त असेल तर बॉडी खाली जाणार नाही आणि जर समजा डब्ल्यू साइन अल्फा या एफ पेक्षा जास्त असेल तर ही बॉडी स्वतःच्या वेटमुळे खाली येऊन जाईल. तर आपण बघूया डब्ल्यू साइन अल्फाची व्हॅल्यू आपण एकदा काढून घेऊ. डब्ल्यू साइन अल्फा, डब्ल्यू किती आपल्याकडे 100 साइन 30, तर याची किंमत आली होती आपल्याकडे -50. त्यावेळेस आपली 50 आली होती ना, तर ही आली आपली 50 न्यूटन. ही आली आपली डब्ल्यू साइन अल्फाची किंमत. नंतर आहे आपल्याकडे आपण काढून घेऊ फ्रिक्शनल फोर्स एफ. एफ ची किंमत आपण काढून घेऊ. एफ इज इक्वल टू म्यू इंटू आर. तर एफ म्यू किती होता आपल्याकडे 0.5 आणि आर होता आपल्याकडे 86.60. तर याची आपण किंमत बघू शकतो. तर ही आली आपली 43.3 न्यूटन एफ ची किंमत. म्हणजे बघा डब्ल्यू साइन अल्फा इज ग्रेटर दॅन एफ, कारण बघा 50 हा 43.3 पेक्षा मोठा आहे. त्यामुळे जर समजा आपण हा पी फोर्स अप्लाय केला नाही तर बॉडी ही स्वतःच्या वजनाने खाली येऊन जाणार आहे. म्हणजे बॉडी विल मूव्ह डाऊन द प्लेन ड्यू टू इट्स वेट. तर हा प्रॉब्लेम तुम्हाला समजला असेल तर घेऊ आपण नेक्स्ट प्रॉब्लेम. तर नेक्स्ट प्रॉब्लेम, अ बॉडी ऑफ वेट 400 न्यूटन. आपण लिहून घेऊ गिव्हन वेट दिलेला आहे आपल्याला 400 न्यूटन रेस्टिंग ऑन अन इन्क्लाइन प्लेन ॲट अन अँगल ऑफ 30 डिग्री. म्हणजे अल्फाची व्हॅल्यू आपल्याला दिली आहे 30 डिग्री विथ द हॉरिझॉन्टल जस्ट स्टार्टेड टू मूव्ह डाऊन द प्लेन. म्हणजेच काय की एक बॉडी आहे ती आपण फक्त एक इन्क्लाइन प्लेनवर ठेवून दिलेली आहे आणि ती स्वतःच्या वजनामुळे खाली खाली येणार आहे, फक्त बस तेवढंच. आणि टू फाइंड, पहिलं दिलं आपल्याला कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्हणजे म्यू आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. नंतर अँगल ऑफ फ्रिक्शन म्हणजेच आपला फाय फाइंड आउट करायचा आहे. नंतर अँगल ऑफ रिपोज म्हणजे आपल्याला अल्फा फाइंड आउट करायचा आहे. आपण स्टार्ट करू. त्याआधी आपण डायग्राम तयार करून घेऊ. हा आपला हॉरिझॉन्टल प्लेन, हा आपला इन्क्लाइन प्लेन. अल्फाची व्हॅल्यू आपल्याला दिली आहे 30 डिग्री. ही आपली आहे बॉडी. वेट खाली ऍक्ट होईल. वेट आपल्याला दिलेला आहे 400 न्यूटन. हा सुद्धा आपला 30 डिग्री येईल. बघा नॉर्मल रिएक्शन आपला आर. आता रिझॉल्व करून घेऊ आपण डब्ल्यूला. डब्ल्यू कॉस अल्फा आणि हा येईल आपला
W साइन अल्फा. एकदा या W ला व्हर्टिकल कन्सिडर केलं, एकदा या W ला हॉरिझॉन्टल कन्सिडर केलं. आता बघा बॉडी ही स्वतःच्या वजनामुळे खाली खाली सरकणार आहे, त्यामुळे मोशन होईल आपल्या खालच्या साईडला, मोशन होणार आहे आपली खालच्या साईडला, त्याचमुळे फ्रिक्शन होईल याच्या अपोजिट साईडला, म्हणजे या ठिकाणी आपला F म्हणजे फ्रिक्शनल फोर्स ऍक्ट होईल. तर आता आपण बघूया यामध्ये कोणत्याही प्रकारचा फोर्स अप्लाय केलेला नाहीये. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात घेऊन घ्या. सर्वात पहिले समेशन ऑफ एफ ऑफ वाय इज इक्वल टू 0 म्हणजे वरती जाणारे प्लस, खाली जाणारे मायनस. तर वरती बघा आर हा वरती चाललाय प्लस आर मायनस डब्ल्यू कॉस अल्फा, डब्ल्यू कॉस अल्फा इज इक्वल टू 0. तर मायनस डब्ल्यू कॉस अल्फा तिकडे जाताना प्लस होऊन जाईल. आर इज इक्वल टू डब्ल्यू कॉस अल्फा. आर इज इक्वल टू डब्ल्यूची किंमत आपल्याला माहिती आहे 400 कॉस अल्फा आहे आपला 30. टाकून द्या आपण 400 कॉस 30. आर ची किंमत आली आपल्याला 346.41 न्यूटन. हा भेटला आपल्याला आर. तर नेक्स्ट घेऊया आपण समेशन ऑफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 0. समेशन ऑफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 0 म्हणजे समेशन ऑफ हॉरिझॉन्टल फोर्स इज इक्वल टू 0. उजवीकडे जाणारे प्लस, डावीकडे जाणारे मायनस. तर बघूया उजवीकडे एफ चालला आणि डावीकडे फक्त आणि हा डब्ल्यू साइन अल्फा चाललाय, म्हणजे एफ मायनस डब्ल्यू साइन अल्फा इज इक्वल टू 0. तर मायनस डब्ल्यू साइन अल्फा तिकडे जाताना प्लस होऊन जाईल. एफ इज इक्वल टू डब्ल्यू साइन अल्फा. मग एफ इज इक्वल टू डब्ल्यूची किंमत आपल्याकडे आहे 400 न्यूटन. साइन अल्फा आहे आपल्याकडे 30 डिग्री. एफ इज इक्वल टू 400 साइन 30. हे आले आपली 200 न्यूटन. एफ आला आपला 200 न्यूटन. तर बघा आपल्याकडे एक फॉर्म्युला होता एफ इज इक्वल टू म्यू इंटू आर. मग आपल्याला म्यू फाइंड आउट करायचा आहे, मग हा आर इकडे जाताना डिव्हाइडला होऊन जाईल, म्हणजे म्यू इज इक्वल टू एफ अपॉन आर. मग एफ आपल्याला दिलेला आहे 200 न्यूटन आणि आर आहे आपल्याकडे 346.41. तर आपण करून घेऊ. तर म्यू आला आपल्याकडे 0.57. हा आला आपल्याकडे म्यू. तर बघा आपला अँगल ऑफ फ्रिक्शनचा एक फॉर्म्युला माहिती असेल, म्यू इज इक्वल टू टॅन फाय. मग म्यू आहे आपल्याकडे 0.57 इज इक्वल टू टॅन फाय. टॅन इकडे त्यांना इन्व्हर्स होऊन जाईल, म्हणजे फाय इज इक्वल टू टॅन इन्व्हर्स ऑफ 0.57. मग फाय इज इक्वल टू किती आला आपलं, फाय आला आपला 30 डिग्री. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा मित्रांनो, की जर समजा बॉडी स्वतःच्या वजनामुळे खाली येत असेल, म्हणजे स्वतःच्या वजनामुळे ती या प्लेनवरून खाली खाली सरकत असेल, तर तुम्हाला मी सांगितलं होतं की अँगल ऑफ फ्रिक्शन म्हणजेच अल्फा असतो. म्हणजे जर समजा फाय 30 असेल तर अल्फाची व्हॅल्यू सुद्धा आपल्याला 30 येईल. तर या ठिकाणी हा व्हिडिओ संपलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये मला जरूर सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.